रिया बघा कसं फुगा फुगावते. नीट फुगाव. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्याला येणार रियांची तर गव्हाचा चीक केलाय. तुमच्यापैकी किती जणांनी गव्हाचा चीक खाल्लेला आहे? आजच्याला येणार पूर्ण दिवस गव्हाच्या चिकावर. कारण काय रे, एकदा चीक खाल्लं ना दिवसभर आहे ना पाणी पिऊन पिऊन ना माणूस जेवत नाही. आणि ना भावाने सेंगची बॉटल काढली होती, तर म्हणलं मारून घ्यावं पहिल्यांदा. तर मित्रांनो, चिक घेण्यासाठी डिश घेतली. रिया आहे, रियांचा मित्र आहे राया. तू खा की चिक. धर. कुणी दिलाय? आरुष दिलाय. तू खात का नाही चिक? तर मित्रांनो, चिक घेऊन घरातून चालू आहे. बाहेर असली बडबड चालू आहे ना, त्याच्यामुळं. आता एकदा एवढा चिक खाल्ला ना दिवसभर जेवू शकत नाही. कारण काय ना, चिक खाल्ला ना दिवसभर पाणी पित माणूस. तर मित्रांनो, आई पण आली चिक खायला. आई पण कुरड्या घालणार होती. आई हात दाव. रे अंधारात एवढं दिसलं नाही, बरंच लागले. आणि आईला म्हणलं दवाखान्यात चल, तर आई नको म्हणते. इंजेक्शन घेतलं म्हणजे जरा बरं वाटलं. सगळा धरून आईने काहीच नाही केलं. मित्रांनो, आरुष आलाय. चिक नाही खायचं का? तुम्ही त्या डोळ्यात गेलो मागायची माहिती, मी बघितलं की माझं नाही ते माझं. बघू नाव आहे त्याच्यावर. आईकडे दिलं होतं. माझ्याकडे दिलाय नाही, तो माझं आहे. दीदीचा आहे. माझं तसं बदली करू नका. बदली झालंय का? तो माझ्याकडे दिलाय. म्हणून मी तर मित्रांनो, इथं सूर्य बदली झालाय. जमली. आमची आई जरी नसली का नाही तरी मी कुरड्या करतोय मित्रांनो. आईची जागा भरून काढतो. आणि आजच्याला मला एवढे काम आहे का नाही, आईच्या हाताला लागल्यामुळे आईला ना पाण्यात हात घालून नाही द्यायचा बिलकुल. त्याच्यामुळं कधी मी कपडे नाही धुतले. कपडे काय धुवून तिपडे घर तर जाणून घेतो आणि भांडी घासायला लागले. आज लय काम आहे मला. आणि आज नेमकी रंगपंचमी आहे आणि माझा नेमका आजच्याला पिट्टा पाडणार. पहिल्यांदा कपडे धुते मी. तर मित्रांनो, आधी ती आली भांडी घासाय. ती म्हणली मी भांडी घासते, आता मी डबा द्यायला जातो. कारण का आजच्याला रंगपंचमी खेळायची. यांनी रंगपंचमी खेळली आहे सगळ्यांनी, फक्त माझ्यासाठी थांबले. आरुष तर बघा. तर मित्रांनो, आरुषला गजब ट्रिक आहे. मित्रांनो, आरुषने कसली ट्रिक लावली. थोडं पाणी टाकतोय, वरून प्रेशर दिला की बीज फुगा फुगतोय. आई शपथ, आरुषच्या टॅलेंटला सलाम. तर मित्रांनो, फायनली फुगा फुगलाय. एवढा तोंडाने फुगवलाय ते पण, आहे का नाही, थोडं पाणी टाकून. फायनल डबा देऊन आलोय आणि फुगा पण आणल्यात रंगपंचमी खेळायला. रंग नाही, पाणी नाही खेळायचं. फुगा घ्या, प्रत्येकाकडे एक पाकिट द्या. 1 2, आरुषला 1, मला मी तुमच्यातून घेईन. घड्याळ काढतो, शर्ट बदलतो, म्हणजे कसं घड्याळात पाणी गेलं तर खराब होईल. शर्ट बदलून जाऊ. शर्ट चांगलं आहे मित्रांनो. शर्ट पण बदलले, घड्याळ पण काढले. आता जाऊ रंगपंचमी खेळा. अरे होळी खेळायची, रंगपंचमी खेळायची सोडून तुम्ही काय केले? कुठून घेतली? यायचंय त्याला पण. सगळ्यांना सुट्टी नाही, नळाला पाणी नाही, त्याच्यामुळे असं फुगा फुगवायला लागतात मित्रांनो. मित्रांनो, बच्चे लोक आलेत. मित्रांनो, अरे तुम्हाला फुगा बरं येतात का नाही लाका? रिया बघा कसं फुगा फुगावते. नीट फुगाव. ओके, मारू का? मित्रांनो, असला खतरनाक ट्रॅप लावलाय. इथे एक बसले, तिथे एक बसल्या, तिथे एक बसल्या.
आणि आरुसला पुढे थांबवले. आरुस जाऊ तुम्हाला पुढे. बादलीत कलर आहे का? आरुसला इथं थांबवले फुगे घेऊन. एक केशरी आणि एक ऑरेंज. मस्त प्लॅन लावलेला आहे. सुटणारच नाही भाऊ. इथं बघा रिया बादली घेऊन बसले. बादली उचल ना काय एवढी? काही टेन्शन नाही ना. ओके. रंगपंचमी खेळून झाली. आता फोटोशूट चालले. गॅसला पण घ्यायचंय. सगळ्यांनी एक एक फुगा घेतला हातात. अरे आंबा नाही रे त्यो फुगा आहे. काफी मजा आया गाइस. मग जरूर ट्रॅप लावला होता ना तो सक्सेसफुली झाला. होली है. तर सगळं फुग या ड्रम मध्ये लपून ठेवलं. सगळं आता रंगपंचमी पूर्ण सगळं आकांक्षा लावला का? प्लॅन सक्सेसफुल नाही झाला. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. हात दे. थँक्यू. हा काय म्हणते ती? तर मित्रांनो टाइम झालाय 6:50. इथं आई टरबूज कापले. टरबूज चाकू घेणार होती दुसरा पण कसली नव्हती ती लाकडी. आजचा ब्लॉग इथं संपला. आजचा ब्लॉग एवढा बॅड न्यूज आहे का नाही. आता इथून पुढे माझा ब्लॉग कधीच येणार नाही. आता उद्या परवा मी इंटरव्ह्यूला जाणार आहे. 2 वर्षापूर्वी ना मी त्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. थोडी माझी हाईट कमी असल्यामुळे मला तिथं घेतलं नाही. आता मार्च एंडची भरती चालू आहे. तिथं माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला म्हणजे तिथं जर माझा इंटरव्ह्यू चांगला झाला तर मला तिथं जॉब करावा लागणार आणि मला सोशल मीडिया सोडावं लागणार. आपले डेली ब्लॉग येतात ते अजिबात येणार नाही. कारण घरची पण कंटाळलेली. घरच्या मध्ये काय नाही तू फालतूगिरी आहे. तू हे करतोय ना आपले काम धंदा कर. 10-15 हजार रुपये महिना पगार येईल ते कर. त्याच्यामुळे मला ते सोशल मीडिया सोडावं लागणार आहे. घरचे म्हणतात म्हणून नाही सोडत. कारण का तिथं माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मला तिथं जॉब करावा लागणार आहे. त्याच्यामुळे इथून 2 दिवसांनी जर माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मी काय ब्लॉग टाकू शकत नाही. आपलं कामच करावं लागणार. आजचा ब्लॉग आवडला असेल तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये पण म्हणायला मला लाज वाटायला लागली आता.